हे काय लिहिलंय? कोणी छापून आणलंय हे? मलाही माहिती नाही यार. हा तुझा फोटो आणि खाली मेसेजही दिला. 1,00,000 रुपये वगैरे काय मला काही कळत नाही यार. अरे हरवली मी हरवली. कोणत्या मूर्खाने छापली ही जाहिरात? नाव तर माझंच लिहिलंय खाली. हे दात कसले काढताय रे? बास झाला, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. वॉचमन यांना घेऊन जा इकडून, हाकला. अरे का केलंस तू असं? अगं मी कशाला करेन मच्छा असं? मी 1,00,000 हे फोटो मी नाही दिलेलं. हे मलाही आत्ताच कळतंय यार. काय मूर्खपणा आहे हा. एक मिनिट तू काम डाऊन. मी तुला म्हणते ना या सोसायटीमध्ये आपण नको राहूया म्हणून. सगळे वेडे भरलेत रे या सोसायटीत. बच्चा तू शांत होते आधी. हात चल. चला तुम्ही निघा बरं, चला. अरे साहब जी, टाइम वेस्ट मत कीजिए. अरे हमका बहुत काम है. हे बघा मी तुम्हाला एकदा सांगितलं ना, मी कसली जाहिरात दिलेली नाही. पैसे बिसे मागायला तर इथले चला निघता का पोलिसांकडे कंप्लेंट करू? अरे पैसा तो हम लेंगे ही, चाहे तो हम आपस में बांट लेंगे. काय बांट लेंगे? हा बांट लेंगे काय बांट लेंगे? एकदा सांगितलं कळत नाही? काय साहेब आमची मस्करी करता का? अहो जाहिरात तुम्हीच दिली आणि आता इनाम नाही देत असं म्हणताय. हा काय प्रकार आहे सगळा? हा अहो सर देऊन टाका ना पैसे. एकदा सांगितलं कळत नाही? हे बघा आम्ही असली कसली जाहिरात दिलेली नाही. काही पैसे मिळणार नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता निघा, नाही तर पोलिसांना बोलवेन मी. चला चल निघा. अरे ये का है? अरे चल चल तिकडे. पैसे मागतायत सकाळी सकाळी. चल आज चल पण. गुरुनाथ सुभेदार, ये तो शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या. यारी कुणी केलं असेल यार हे? हरवली आणि तुझं नाव दिलंय खाली. आय एम शुअर हे कोणीतरी मुद्दाम केलंय. तू ना जा तुझ्या बायकोला विचार, तिनेच केलं असणार आहे. शनाय काही काय बोलतेस? ती कशाला करेल? का तुला का पुळका येतो एवढा? काय नाही करू शकत ती असं? तसं नाही, म्हणजे मला माहितीये तिला तुला त्रास द्यायला आवडतं किंवा तिचा राग आहे तुझ्यावर. पण हे असं जाहिरात फोटो त्याच्यावर बक्षीस माझं नाव वगैरे एवढी अक्कल नक्कीच तिची नाहीये का? मग कोणी केलं असेल? तेच तर कळत नाहीये. कोण असं असेल ज्याला असं काहीतरी केल्यानंतर भरपूर फायदा होईल? पण हा माझा फोटो मिळाला कुठून असेल? कुणाला सापडला असेल फोटो माझा? बच्चा तू दिवसाला 50 सेल्फीज टाकतेस. सोशल नेटवर्किंग साइट्स वरून कुणी घेतला असेल हा फोटो. पण हे बाकीचं सगळं हरवली आहे, शनाया सबनीस, 1,00,000चं बक्षीस, माझा पत्ता, नाव, हे सगळं डोकं कुणाचं असेल या? व्हॉट गॅरी, ती राधिका आल्यापासून ना एकसारखं काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स होत आहेत. मी तुला म्हणते ना शिफ्ट होऊया, चल ना प्लीज होऊया ना प्लीज. अच्छा आता परत तो विषय नको ना, आपण नंतर बोलूया ना. कुणाचं डोकं असेल हे? आनंद? नाही पण आनंद नाही असं करणार. पानवलकर त्यांनी तर केलं नसेल. ओल्ड फर्निचर काय करत बसेल हे सगळं? हा राधिकाचा भाऊ त्याने तर केलं नसेल. अरे हा यार, तू काय करतो? तू कोणत्या प्रेस मध्ये आहे का? किंवा कोणत्या पॉलिटिशियनचा काही पर्सनल असिस्टंट वगैरे? नाही, कारण ज्या माणसाने हे केलंय ही शुड बी समहाउ रिलेटेड टू सम पेपर ना. काहीतरी कनेक्शन असलं पाहिजे रे. यार काहीच कळत नाहीये. आय जस्ट होप यार आतापर्यंत हा पेपर अख्ख्या सोसायटीत सगळ्यांकडे पोहोचला असेल. मला नाही वाटत हा असा पेपर कोणी वाचत असेल. आता पण बघितलं ना कोण लोक आले होते, दूधवाला काय, कचरेवाला काय. आय डोंट थिंक हाय सोसायटीचे लोक हा पेपर बघत पण असतील. आय जस्ट होप तू म्हणतेस तसंच असावं. नाहीतर बाहेर रांगा लागतील 1,00,000 मागायला. तुला आणि मला दोघांनाही प्रॉब्लेम. ठीक आहे ना, मग आपण एक काम करूया, आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया किंवा मूवीला जाऊया. अच्छा नाही ग शक्य होणार. मला ऑफिसमध्ये महत्वाची कामं आहेत. मी एक काम करतो, पटापट आवरतो आणि ऑफिसला जाताना या पेपरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना जाब विचारतो. हा प्लीज डू दॅट. लवकर जा आणि प्लीज मला सांग कोण आहे. मी ना त्याच्या सगळीकडे पोस्टर लावते बघा. शनाया अगं सिच्युएशन काय? तू बोलतेस काय? अरे यार कसला सॉलिड फोटो आलाय ना माझा. कमाल आलाय एकदम. विचार कर ना यार, कोणत्या तरी डिरेक्टरला फोटो आवडला आणि मला त्यांनी त्याच्या फिल्मची ऑफर दिली तर. अगं हरवलीये सदरातल्या लोकांना कोण कशासाठी फिल्मसाठी विचारेल? मुळात ती सापडायला नकोत का? बच्चा तू पण ना, तू जरा शांत राहा ना, फार विचार करू नकोस. मी आवरतो आणि पटकन निघतो. ओके? काही इमॅजिनेशनच नाहीये, बोर. एशी गॅरी, माझं 1,00,000चं इनाम आहे फक्त. माझी किंमत काय 1,00,000 आहे का? सगळे मागे लागले, इनाम दो इनाम दो. आणि 1,00,000 दीड दमडेची पोरगी नाही ती. 1,00,000 कोण देणार तिच्यासाठी? आणि तसंही तिला कोणीही विचारणार नाहीये.
हो ना. हो, पण जाहिरात तर तुम्हीच दिली होती ना. जाहिरात मीच दिली होती, पण ती उपहासानं सगळा माझा राग बाहेर काढला त्यातनं. काका मला हे काही आवडून नाही राहिलं. असं का बोलतेस ग? मग तो जे तुझ्याशी वागला ते कौतुकास्पद होतं का ग? आम्ही त्याचा बदला घेतला असं समजलीस तरी चालेल. अहो काका, समोरच्यानी गाय मारली म्हणून काय कोणी वासरू मारते का? नाही ना. चांगल्या वाईटाचा विचार आपण तरी करायला पाहिजे ना. ती कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी नातलग आहे. सगळ्या जगासमोर तिचा असा अपमान करायचा मला तरी बरोबर नाही वाटून राहील. अगं हो, पण त्यांनी हा विचार केला का तूही कुणाची तरी मुलगी आहेस, कुणाची तरी आई आहेस आणि त्या गुरुनाथचीच लग्नाची बायको आहेस, पण त्याला काही आहे का त्याचं? तू इथे राहतेस एकटी आणि तो त्या मुलीबरोबर मजा मारतोय. अशा लोकांची ना असंच वागलं पाहिजे. राधिका, तू खूप सहन करतेस. तुझ्या जागी दुसरी एखादी बाई असती ना तर झिंजा उपटून घराबाहेर काढली असती तिला. हो ना. म्हणजे आम्हाला माहिती आहे की तुझा स्वभाव खूप वेगळा आहे. तू सगळ्या गोष्टी समंजसपणाने विचारपूर्वक करतेस आणि सांभाळतेस. पण माणसाचा खरा स्वभाव कधीही बदलत नाही. तू सहन करत राहशील आणि गुरुनाथला कधीतरी उपरती होईल असा जर तुझा समज असेल तर ते शक्य नाहीये. भाऊजी, एक शंका आहे म्हणून विचारते. समजा त्यांना कळलं की ही जाहिरात आपणच दिली आहे तर काय होईल? अहो, कळणं शक्य नाही. मी तशी व्यवस्थाच केली आहे. आता आपण फक्त फजिती बघायची आणि यानंतर फजिती कशी होत राहील हे तुम्ही बघायचं. हो ना. आता फक्त ती घराच्या बाहेर कधी पडते याच्यावर लक्ष ठेवूया. आपण काही बोलायचं नाही, उगाच संशय नको यायला त्यांना. पण यांना वटणीवर आणायचं हे मात्र नक्की. चल बच्चा, मी त्या वर्तमानपत्राच्या ऑफिसला जाऊन येतो. म्हणजे कळेल तरी ही जाहिरात दिली कोणी आहे. हो, आणि कळलं की मला लगेच कळव. हो नक्की. बाय द वे, ते ऑफिस कुठे आहे? वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. का ग? परफेक्ट. प्लीज मला ड्रॉप कर ना, मला पार्लरला जायचंय. अगं तुझं पार्लर अपोजिट डिरेक्शनला आहे, तिथे जाईपर्यंत वेळ नाही का जाणार? कर ना काहीतरी प्लीज. बच्चा, हे महत्वाचं काम आहे यार, खूप वेळ जाईल तुला सोडेपर्यंत. एक काम कर ना, तू कॅब कर ना सरळ. कॅब नाही नको. प्लीज, मी हवं तर लवकर येतो घरी, मग आपण बाहेर जाऊया. ओके ओके. चल, मी तुला कॅब पर्यंत सोडतो. थांब, मी पर्स घेऊन येते. जा जा लवकर ये आणि किल्ली पण घे. हो. चल चल चल.